जय महाराष्ट्र। आज आज पुण्यनगरीच्या उपमहापौरपदी माझी नेमणूक झाली, त्याबद्दल आदरणीय मोदी साहेब, आदरणीय अमित शाह साहेब, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचे आभार। तसेच आदरणीय पुण्यनगरीचे खासदार मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांचे देखील आभार। चंद्रकांत दादा पाटील, तसेच माधुरीताई मिसाळ, तसेच या ठिकाणी खाडे भाजपचे अध्यक्ष खाडे साहेब, रिपाईचे अध्यक्ष संजय सोनवणे साहेब, गटनेते आदरणीय गणेश बिडकर साहेब, तसेच माझी पत्नी उपमहापौर सुनीता वाडेकर आणि आमच्या वार्डातील सगळ्या मतदारांचे देखील मनापासून आभार। या सगळ्या नेत्यांनी मला संधी दिली। खरं म्हणजे मी देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानतो की त्यांनी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना स्पष्ट सांगितलं की हे पद मी रिपाईला सोडत आहे। आठवले साहेबांना सांगा की हे परशुराम वाडेकरला दिलं पाहिजे। ते बोलले की तुम्ही हे पद त्याच्या घरात सुनीता वाडेकर या उपमहापौर आहेत म्हणून तुम्ही देण्याचं टाळाल, परंतु मी हे त्यांचं नाव घेऊन सांगतो, हे पद त्यांनाच द्या। आणि त्यांच्या आदेशानुसार आठवले साहेबांनी माझं नाव अगोदरच सुचवलं होतं, परंतु देवेंद्रजींनी माझं नाव विशेष म्हणून कार्यकर्ता म्हणून जे सुचवलं त्याबद्दल मला खूप आनंद वाटलेला आहे की एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे। मोर्चे काढणारा कार्यकर्ता, आंदोलन करणारा कार्यकर्ता, या महापालिकेवर अनेक घेराव, अनेक मोर्चे, सभागृहामध्ये पेपर फेकण्यापासून तर घोषणा देण्यापर्यंत अशीच माझी या ठिकाणी वाटचाल झाली आहे। भारतीय पॅन्थर पासून तर रिपब्लिकन पक्षाच्या संघर्षमय चळवळीतून मी आलेला एक छोटासा कार्यकर्ता, परंतु गेल्या वर्षी माझी पत्नी पहिल्यांदा निवडून आली आणि आदरणीय फडणवीस साहेब आणि भाजपच्या सगळ्या मित्रपक्षांनी, आता गिरीश बापट साहेब इथं नाहीत, त्यांनी पुढाकार घेऊन रिपब्लिकन पक्षाला सत्ता दिली। त्यामध्ये माझ्या पत्नीला पहिल्याच वर्षी उपमहापौर केलं आणि मला पहिल्याच वर्षी उपमहापौर केलं। हा एक इतिहास महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे। तो दुसरा एक इतिहास घडलाय की आज भारतामध्ये अशी कधी महापौर उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली नाही। भारतातली पहिली महापालिका आहे त्यात ही निवडणूक बिनविरोध झाली। हा एक इतिहास आज आमच्या नावाने गेलेला आहे। म्हणून दोन इतिहास आम्ही घडवलेले आहेत। पण सर्वात आनंद वाटतो की आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आंबेडकरी चळवळीतील आम्ही कार्यकर्ते, माझी पत्नी मी, आम्ही इतिहास घडवला। बिडकर साहेब तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो की आम्हाला त्यांनी संधी, खरं म्हणजे बीजेपी सारख्या पक्षाबरोबर आम्ही 15 वर्षापूर्वी गेलो, त्यामध्ये आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने भाजपने सत्ता दिली, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना केंद्रात मंत्री केलं आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळते, त्यामुळं माझ्या स्वप्नातही नव्हतं का आज मी या ठिकाणी डेप्युटी मेयरची शपथ घेईल। परंतु आंबेडकरी चळवळीतला एक संघर्षमय कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे, मला ती संधी मिळाली। पुन्हा एकदा आम्ही या सर्व नेत्याचे मी खूप आभार मानतो आणि हे पद मला मिळाले। या पदाचा उपयोग पुणे महापालिकेच्या सर्व नागरिकांसाठी, पुण्याच्या विकासासाठी मी माझा पूर्ण या पदाचा उपयोग करणार आहे, कार्यकर्त्यासाठी करणार आहे, सर्वांसाठीच मी काम करणार आहे। त्यामुळं एक दुःखही वाटतं की आज अजित पवार नाही आहे, ते असते तर मला त्यांनी फोन केला असता। मी 15 वर्षे त्यांच्यावर काम केलेलं आहे। आम्ही रिपब्लिकन पक्षाची पहिली युती राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर झाली आणि मी 15 वर्षे त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। त्यामुळे ते असते तर त्यांनी मला पहिला फोन केला असताना अभिनंदनाचा। नाही, खूप एक मला अपेक्षा नव्हती, परंतु आमच्या वार्डातील मतदारांनी मला ज्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, त्यामध्ये माझ्या निवडून येण्यामध्ये माझ्या पत्नी सुनीता वाडेकर, माझी उपमहापौर यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावरच आमचं पॅनल निवडून आलेलं आहे। आणि नंतर आम्ही मतदारसंघामध्ये खूप कष्ट घेतले, परंतु सगळ्या मतदारांनी आम्हाला पुन्हा संधी दिली। आम्ही सर्व मतदारसंघाचे आभार मानत असताना मतदारसंघातील कामं माझ्या पत्नीने ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीने मी सुद्धा
वेळ देऊन विकासाची कामं या ठिकाणी करणार आहे. शहरामध्ये देखील मी तशाच पद्धतीने काम करेल आणि अजितदादा पवार ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने मी काम करेल, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.